नमस्कार, माझं नाव अंकित सुरेंद्र ठाकूर आहे. माझ्या आईला अचानक हार्नियाचा त्रास झालेला. तर डॉक्टर पुनीतनं आम्ही संध्याकाळी काहीतरी रात्री 8:30ला फोन केला. तेव्हा त्यांची क्लिनिक बंद झाली होती. त्यांनी फोन घेतला आणि आम्हाला सांगितलं की काय काय झालंय. तर आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की असंच झालंय, काळ्या उलट्या होत आहेत, त्यांना पोटामध्ये दुखतंय, त्यांना त्रास होतोय, तर अशा कंडिशनमध्ये त्यांनी सांगितलं की ही इमर्जन्सी केस आहे आणि तुम्ही पटापट डॉक्टरना आपल्या आईला घेऊन, माझ्या आईला घेऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये या. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर त्यांनी तिकडे जास्त टाइम वेस्ट नाही केला, काही जास्त बघितलं नाही. त्यांनी एक्सरे काढला, त्यांनी त्याच्यामध्ये बघितलं काय इश्यू आणि पटापट आईला घेऊन ऑपरेशन करून दिलं. पहाटे 1 वाजता ते ऑपरेशन चालू झालेलं आणि 2 वाजता ते संपलं. अशा प्रकारे डॉक्टरांनी आमची यावेळेस अशी हेल्प केली. म्हणजे एक इमर्जन्सी पेशंट कोणावर जर ट्रस्ट करू शकतो वाईट वेळेस, तर ते अशा सारे डॉक्टर पुणेसारखे लोक असतात जे आम्हाला हेल्प करतात आणि त्रासातून बाहेर काढतात. एवढंच नव्हे तर त्यावेळेस मी काही कामं माझ्या ह्याच्यामध्ये ऑफिस कामामध्ये अडकायचो, त्यामुळे मी सकाळ संध्याकाळ तिकडे नसायचो. तर डॉक्टर पुणे फोन करून कोऑर्डिनेट करून हे सांगायचे. आणि एवढंच नव्हे तर जेव्हा आई रिलीज झाली तर त्यांच्या डिस्पेन्सरीमध्ये जेव्हा आम्ही आलो तर तेव्हा पण त्यांनी प्रॉपरली काय खायचं, कसं खायचं, फक्त वरवर नाही सांगितलं की बाबा फक्त कडधान्य खायचं नाहीये, हे खायचं नाही, ते खायचं, एवढं नाही. फक्त कोणते कडधान्य खायचंय, नाही खायचंय, ते सगळं बरोबर सांगितलं. वेळोकाळी असं डॉक्टर जे आपल्याला हेल्प करतं, तर अशा लोकांची आपल्याला गरज असते आणि अशा डॉक्टरवर आपण ट्रस्ट करून पुढे काही असलं इश्यू तर आपण येऊ शकतो. तो मेरा बात ध्यान रखिए कि डॉक्टर पुनीत जैसे लोग ही हमारे लिए जरूरी होते हैं, जो आगे हमको हेल्प करेंगे कैसे प्रॉब्लम से बाहर निकलना है, कैसे उसके थ्रू पूरे प्रॉब्लम्स में गाइड आउट करते हैं. वो डॉक्टर पुनीत जैसे लोग होते हैं.